हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तो भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायण श्रीशः देवी मंगलदेवता। आम्ही येदोळतई मध्वदर्शन मळले एक मध्वाचार्यालय सिद्धांत द्वैत सिद्धांत विचारो मध्वाचार्यर जीवन चरित्र हे पुरे पळयले। आज एक मध्वदर्शनाचे विषयो एक आम्ही कसं म्हणजे कडेचे एक उपसंहार भागाक आयल्यांची विस्तृत जावन आशिल्ले द्वैतवाद विशय तंत भितर जल तितले सूक्ष्म जावन कितले सांगू जाता तितले हांव सांगला। हंत भितर कसलेच एक मनांत जिज्ञासा येयल्यार प्रश्न निमगू येता तेदना कितले ताजे त्या द्वैत सिद्धांता विशय मना गेला आनी कितले विचारो सांगू जाता म्हणलें एक मिगेले मना येत आशिल्ले देव हाडयत आशिल्लो तशी आव आनी यो विचारो एक पंत उपास परामर्श करच्याक हांगा येद्दोळू हे द्वैत दर्शन ऐकलेले आमगेले सर्व भगिन्यांक दिमही बळगाचे भगिन्यांक भगिन्य अष्टपुरोची जवो दिमही बळगाचे सर्व सदस्यांक आव सोडला हे विचारो परामर्श करच्याक कसले एक तात्विक विचारांत कसले एक संशयो जिज्ञासे आयले म्हण जाल्यार मुक्त जावन निमगू येता। म्हाका देव कितली सांगैश करयता तितले हांव खंडीत सांगता ताणेची परमात्मानाची इतलेय करयचलेले आनी कसले एक जिज्ञासे आयली म्हण जाल्यार ताका एक समर्पक उत्तर ते देवाना मेगेल करीन दिवोक हांव देवाला मागता। आज ही हे उपसंहार भागांत सुरवेक दर्शन शास्त्र दर्शन म्हळ्यार कसले म्हण पळया। आम्ही द्वैत दर्शन अद्वैत दर्शन कणाद दर्शन अशी पुरे सांगताची कळबे हे कसले म्हण म्हळ्यार पळया। दर्शन म्हळ्यार कसले दर्शन आम्ही सामान्य जावन दर्शन दर्शन म्हळ्यार दोळ्याक दिसचे विशय दृश्य धातू दुखून आयले पळोवचे विशय आम्ही आमकां दिक्केचे विशय दिक्केचो दोळ्या दिक्केचे विशय म्हूण सांगून जाता। आतां वेदांतूय सांगताचे कसले द्रष्टव्य श्रोतव्य म्हूण सांगून म्हळ्यार केन्नाय द्रष्टव्य श्रोतव्य पळोवका जालो आयकुका जालो कोण परमात्मा तेची आत्मानं पश्येत आत्मा पळोवचे परमात्मा पळोवचे तात्विक विचार कसलो परमात्मालो म्हणलेले एक ज्ञान घेवचे ताकाय दर्शन म्हूण म्हणटाचे। तशी तात्विक विचार तत्व परमात्मा तत्व आत्मतत्व म्हणलेले कसले ते विचाराचे साक्षात्कार जाल्यारी त्याची दर्शन म्हणजे आता आम्ही अपरोक्ष ज्ञान परमात्माले स्वरूप ज्ञान आत्माले कळचे ताजी निमती आम्ही परमात्माले वच्चे म्हूण म्हणटा पळय तसलेरी ते परमात्मा पळयले कशी पळयले आम्ही दोळ पळयनी त्याच्यान कशी पळयले म्हूण सांगू जायना पळयले दर्शन पळयले एकता परमात्मा पळयले मना वेलेले जनान पुरे योगी जन अशी आचार्य जन हांनी पुरे आमकां ते कशी पळयली त्यांनी म्हणलेले विचार सांगला कशी पळोवेत कसं खातीर पळोवका जाल्यार तो मार्ग खंयचो त्या देवा पळोवची वाट कसली साधन कसली कशी करका हे पुरे सांगला। मात्र गीतेंतूय परमात्मान आमकां प्रति अध्यायांतू एक परमात्मा पावची कशी योग म्हळ्यार कसं न्ही तेवय आमकां सांगिल्लें आसा जेवो तशी तात्विक विचारो जेवो परमात्मा तत्वाचे एक साक्षात्काराची दर्शन म्हूण आमी लेखल्यार हे तात्विक विचारो प्रतिपादन करचे शास्त्र ग्रंथ परमात्माक आमकां पळोवच्या साध्य जेवचे विचारो सांगचे शास्त्र ग्रंथाक पुरे दर्शन म्हणून सांगचे एक रूढीचे एक विचारतो। आतां आम्ही पळयताची लोकांत आम्ही मात्र न्ही मनुष्य मात्र न्ही जन्मा येवचे
कितली की कोटी कोटी जीव जन्मा येता मरण जत रस्ता वापस जन्मा येता मरण जत रस्ता आम्ही जन्मा यातल्याकून आजी ते कितली की जीवाचे कितले की जनाले सकड मरण पळोवनच शापुरो मी कळलं तनी वापस येईल विचार आमकां कळना शापुरो जाल्यार रे पुनर्जन्म म्हळ्यार असं म्हण म्हणलेले आमकां परमात्मूच गीतेन तू सांगता आत्म मरना जाल्यार देह मरता जाल्यार पुनर्देह मेळटा म्हणून सांगून साधन करू एक पुनर्देह मेळटा म्हळ्यार विचार परमात्मान गीतेन तू सांगला शंकराचार्य म्हणटाची पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम म्हणून सांगून तशी आत विंगड विंगड जीव जन्मा येवन मरतरसचे आमी पळयला जाल्यार आमकां आमगेले जीवन पळोवचें आमकां रे आमगेले जिवनांतू आमकां उडग सानपणे तुकून पुराय उडगस आसता म्हणून सांगू जायना बरी सान आसतनाचे केलो विचार आमकां उडगासाक दवरचे तसले एक शक्ती परमात्मा दिता तो पुराय विचार काण पळयला रे कसं की चित्र विचित्र जावन आशिल्ले विशय आमगेले जिवनांत जावनचे आमकां मस्त सकडे एक वैविध्य स्थिती म्हूण म्हणटाची मनुष्य म्हणले कुडले पुराय मनुष्य कुल्याक न्हय कसं की विशेष स्थिती खंयची की एक मनशाले जिवनांत जाता हे पुरे आमी पळयताची जाल्यार सम उडगासची स्थिती खंयची म्हण आमगेले आत्ताचे वर्तमान स्थिती हाजे ನಂತ ಬೈಜಂಕು ಗೊತ್ತಸ್ವೆ ನಾ ते पायची सोणू पायची सोड्या आजी आत्त सोण अन्यगडी विषय आमकां गोतना परमात्मा मात्र गोतस हाजे फुडलो विचार थोडो थोडो आमकां उडगास आसा आमकां आतां अशी कितले प्रयोजन आसा की ह्या ग्रुपांतू हाजी फुडली विशयो थोडे थोडे पुणी उडगास आसता केलो घाड विशय मस्त उडगासाक आसून आसच्या पुरो जाल्यार आतां फुडली कसं म्हूण आमकां गोत्त आसता हे जन्माचे हाजे फुडें आमकां जन्म आशिल्लो म्हणजे तो कसल आशिल्लो हाजे नंतर आमी आतां कसल जाता हे देह सोडले नंतर हे आत्माचे अवस्थ कसं न्ही ताका खंयची देह मेळटा जेवो आतां हांगा जन्म आयलीची आमी मनुष्य जावन वयलीची वाजिताची आमी कसं न्ही मनुष्य जन्म मेळचे भारी दुर्लभ साधन करचे खातीर मेळचे म्हूण सांगून तरी आमकां जिवनांतू एक साधन कोरका जाल्यार साधन एक शरीर दिला जाल्यार साधनेचे कोणा खातीर आमी साधन कोरका कसल पावचे खातीर आमी साधन कोरका म्हूण म्हणल्यार प्रती एक दर्शनशास्त्र गीता वेद पुरे परमात्माक पावच्या खातीर मनुष्य देह साधन जावन देवान दिल्लेले म्हूण आमकां आतां इतली सकडी पुराण पळयले भागवत पळयले आमी आतां मध्वदर्शन पळयतरसची हाजी पळशी फुडें कितली काणयो पळयल्या तांत भितर पुराय आमकां परमात्माक पळोवचे एक एम मनशाले म्हूण सांगून आमकां कळ्ळें तरी मानव शरीरांतू साधन जाता तरी इतर जीवराशी परमात्मान सृष्टी केला नवे मानवाक आनी इतर जीवराशी भेद आसवे ताका कसले कारण आसवे आतां खाली साधन करचें जाल्यार मानव शरीर मात्र करीत आशिल्लें न्हू परमात्मान तरी इतली जीवराशी करच्याक कसल कारण हे पुरे आमकां दिसता मात्र न्ही प्रकृती म्हूण म्हणटाचे आमी ह्या प्रकृतीक आनी जीवराशीक कसलो संबंद आसच्या पुरो मनुष्याक आनी प्रकृतीक कसलो संबंद आसच्या पुरो आतां आमी स्वतंत्र वे जीव बरलेले जीव स्वतंत्र वे ही प्रकृती स्वतंत्र वे की त्या प्रकृती ताजितले ते स्वतंत्र रितीरी ताजें काम करतवे आमी करतावे ते आमकां कळटा करनाचे आमी म्हूण करनाचे आमी आतां लेगीत नेगडेन लेगीत नेगडेन तरी तशीची प्रकृती तशीची ता कुशी प्रकार कसले ते करना खंडीत म्हूण आमकां दिसता म्हळ्यार पळय आतांची पावसाळी वेळ संकटान पावस पडू शूर जायनी जून 8 जायत येयले आमगेले करावळी सायड ये आमकां सादारण फुडली पंत मे 15 म्हणटना पावस येयलस मस्त एक 7-8 वर्स फुडें जून 30 थंय पावस येना अशी जुलैन तू सेकंड विका पावस स्टार्ट जालेलो आसा अशी मस्त सकड वैचित्र्य प्रकृतीची आमी पळयतात आतां प्रकृती स्वतंत्र म्हूण म्हणलें जाल्यार मोड येयले हांगा भरी एक वाऱ्याक मोड उगून गेले आतां पावस येता आजी ಸ್ವಲ್ಪ ತಂಪು जाता म्हणलें भितर मोड उगूनय गेले न्हय तरी प्रकृतीचे ते प्रति एकाक कामाक नियमन करतले कोण की आस म्हण आमी लेकूं येत
लेकू येतं नात तशीच म्हूण लेकला तशीच तशी जेवो जाल्यार आमकां मस्त सकडी प्रश्न जिवनांतू येता आमकां आजची दुख्ख कसं जाल्याक पुराय जन सुखार आसा म्हूण आमकां दिसची तें तांणी आमकां पळयल्यार तांणी सुखार आसाची आमी सुखार नाची म्हणून एक मनशाले एक विचारतो आमी सुखार नाची पुराय सुखार आसाची म्हणजे जेवो जाल्यार आमकां हें सुख वे हें दुख्ख वे कसं खातीर येता आमी आतां मनुश्य शरीर मेळ्ळें कसलें साधन करता कशी साधन करता मात्र न्ही हांगा एक आमकां लौकीक जिवन म्हूण म्हणलेलें आस हें कशी आमी चलायसुचें हें जीवन हांगा जीवन कशी करता आमी मस्त सकडी प्रश्न प्रति एकल्यांक येवच्यो सहज प्रश्न यो येता म्हळ्यार खंडीत आमी तेच कसं म्हणटाची ते मनाक आयला रे प्रश्न येयला रे आमी ताका प्रामुख्यत दिनाची तशी सोडताची तशी आमगेलें काम करता रस्त्याची काम म्हळ्यार कसं न्ही घराचें व्यवहार बाह्य एक लौकीक जिवनाक जाय आशिल्लें करता रस्त्याचें अशें जाल्यार कसं की एक भितर दुखून प्रश्न येयला त्या थंय आमी विसरूनय सोडताची न्ही जावन ह्या प्रश्न पुराय मनांत दवरून घेतल्यार आमकां एक विचारू एक असल एक प्रश्न असल एक जिज्ञासे सकडे आयले म्हणजे लायक एक विचार मेळची एक योग आमकां परमात्मा दिवच्या पुरो असल प्रश्न येतना आमी कोणकी गोत आशिल्ले जाल्यार पुराय निमगेल्या म्हणजे जाल्यार आमकां आनी चड अर्थ जेवचे आसले परमात्मो विचारू कोणाल की करीन गुरुमुखांतर गुरू कोरून गुरुमुखेन आमकां दिवयतलो जाल्यार कसं न्ही म्हळ्यार विचारू जावका म्हळ्यार इच्छा आमकां आसूं का शिवाय कशें की सकाळ उठची तुकून रात्री न्हिदोवतय खावच्या जेवच्या खातीरच आमगेलें जीवन सूख भोगच्या म्हूण लेखला रे जालें थंयक शिवाय कसल की एक आसूं का तसल एक प्रश्न आमगेल्या मनांत आयलो त्या प्रश्न खंयचे की गुरून आमकां उत्तर दिलें गे थंय आमकां परमात्माल चिंतन करूंक स्टार्ट जाल्लें तेदना आमगेलें जीवन सार्थक जालें हें मनशाक आत्ताच प्रश्न नाही यो कितले की काळ पुढे दुखून असल प्रश्न नचिकेतान यमाले प्रश्न निमगेलेला आमी पळयला वय धर्मरायाले की यक्षरूपार येवन प्रश्न निमगेलेले यमधर्मान आमी पळयला कितली की सकडी महाभारतांत जेवो रामायणांत जेवो विदुरान कितली की रितीचे एक नीती सांगिल्ले आमी पळयला असले विशयो आमकां पुराणा काला दुखून मेळटा आमकां मात्र नवो प्रश्न आयल नाही यो कितले की काळ दुखून मनुष्य असल एक तत्व विचार कोळका म्हळेले प्रयत्न करतरस आनी कितली की तात्विक विचारू दर्शन केल्लेले जन गोचर जाल्लेले द्रष्टव्य म्हळ्यार तशी लेखून घेवन दर्शन केल्लेले म्हळ्यार साक्षात्कार करून घेतील जनान तांगेले अनुभव पुराय विंगड जनाक सांगिल्ले यस जीवन म्हळ्यार तितलेच तशी आमकां पळय आमी तत्वज्ञानी म्हूण म्हणला तशी तांगेले एक अनुभूती समेत जावन आशिल्ले ज्ञान ते ताजेन पुराय जना एक उपदेश दिवन तांकां एक ज्ञान हाडोवच्या प्रयत्न पुढे दुखून जातर तशी मस्त दर्शन आस तात्विक दर्शन ते इति निमती म्हळ्यार अशीची तांगेले अनुभव तांणी वांटून घेतिले विंगड दर्शन विंगड जनाल अनुभवान आयले ಕೆಲವು ಜನನ ತಂದು भितर ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಕೆಲವ ताका समाज समर्पक एक तळहदी म्हणटाचे आमी फावंडेशन नानशी ते दर्शन ते ಸ್ವಲ್ಪ काळ प्रचार जाले मागीर सोणू गेल्ली म्हूण येता तशी जाला ಕೆಲವ दर्शनशास्त्र आजीकय बरला द्वैत अद्वैत अशी आमी पळयताची विशिश्ट अद्वैत आमी आजीकय पळयताची हे पळय बरला आनीकी तशी ಕೆಲವ ते दर्शनशास्त्राचे एक अनुभूती एक दर्शनांत एक आचार्यान सांगल्यार अनेक आचार्यान ते तागेल दर्शनशास्त्रांत हे विशय खंडन केलेले तागेल विशय मंडन केलेले हे पुरे आमी पळयताची हाजी निमती जावन ज्ञान प्रखर जाल्ले आनीकी प्रखर जाले तशी जाल्यार एक कसले म्हळ्यार द्वैती जन अद्वैती जन विशिष्टाद्वैती जन अशी ते सिद्धांत फॉलो करतल म्हणटा पळय आसची अनुयायी म्हणटाची जाल्यार एकल्याल सिद्धांत एकल्यान खंडन करता म्हणना आमगेल सिद्धांतांतू आमकां विशयो
दृढ जावन कळल्यारी फक्त न्ही खंयचे आमकां कळलेले विशयो आमगेले कोणकी सांगला म्हूण न्ही आतां एक घरांत तूं आवसू तिगेले अनुभवार कसले की एक विचार तिगेले पुत्ता सांगता म्हणल्यार ती न्ही सांगिलेची फॉलो करका अम्मा म्हूण सांगून ಮೂಡತನಾರಿ ಫಾಲೋ करनाशी केलो पण ते कसल कतीर इत्ते म्हूण सांगून एक विचार कोण फॉलो करचे असता पळय ते तशे आमी विचार करतना प्रखर जावन असोच केलो विचारो भायर आयले मनन जेल्ले म्हूण जाल्यार अम्मान सांगिले अमकी कतीर शिवाय अमके तशी नाही म्हूण लेखून आमी तांतू भितर ಸ್ವಲ್ಪ चेंजस युग धर्माक जाय आशिल्ली तशी बदलावण करनाचवे कोरनो आमी काम करनाचवे तशी जावका शिवाय मूढनंबिके विचारांचे आ मूढनंबिके अंधश्रद्धा म्हणटाची घरांत तूं सांगला कसं खातीर सांगला विचार कसो आसा कसले कळना नाशी एक घरांत तूं श्राद्धा कामा म्हळ्यार लगीगर कडचे जाल्यार बायचे जाल्यार मार्गार भोंवतले जाल्यार माजरां खाणो बुटी पंदा घालची काणी हांव तुमकां सांगल्या ती म्हळ्यार उडगासच जाल्यार उडगास ना तिले ना सूक्ष्म जावन सांगता एक घर कಡೆ बरी माजरां पोशिलेले तांणी श्राद्धा म्हळ्यार बादेवच्या नज्ज म्हूण मळकत्र तांकां पुरय एक बुटी पंदा घालची शिल्के ते पुत्तान पळयले तागेल कळगती माजर आशिल्ले ताणें घालूं सुरू केलें नातवाल कळगती माजर उणी जाल्ले कळवे एक माजर आशिल्ली दिसता घाल्ली दिसता नातवान लेकलें दिसता हें ताणें आज्याल काम अन्नान करतना पळयलां आतां तो करतर जावन बसला माजर ना लग्गी घर कಡೆ ये आमगेले घर कಡೆ बैलेले सांगता तो माजर बुटी पंदा घाल न्हू वर्शी करचिशिले आजी माजर ना कसं करचें माई लगी घर कडची माजर एक घडी माजर दिगे तुगेले म्हूण सांगून हाण बुटी पंदा घालून तो चिक्रम वाडून येयलो कसं कतीर मूल कसं तें वतना तशी खंयचे एक दर्शनशास्त्र कोणकी एक प्रवर्तकान सांगले म्हूण जाल्यार तांतू भितर खंयचे विचारो आमी समजी मंथन कोरून तर्कशास्त्र प्रमाणांनी आस जावन अनेकाचार्यान ताजे समर्पक जावन आशिल्ले विचार आमकां दिल्लो तो आमकां मनन जाल्लो म्हूण जाल्यार आमी तो फॉलो करुया शिवाय आमी अमकी सिद्धांताचे तेची आमी करका तशी चोलका त्या पुरयना तशी आमकां मध्वाचार्य साक्षात मुख्य प्राण परमात्माला अंतरंगिक भक्त तांणी येवन तत्व परमात्माला दिल्लेले देखून ते वयीची वय 100% म्हूण आमी नमगून ते मध्वशास्त्र फॉलो करताच जावो जाल्यार कोणाकय खंडन कोरका म्हूण ना कोणाकय हांगा पर्सनली खंडन करचें न्ही आतां मध्वाचार्यानय विंगड जनालोट वाद विवाद केल्ले हांगा हांव सांगला मध्वाचार्याल चरित्र सांगतना हांगा सांगला त्या विशय तुमी आयकल्यांची ते खंय मध्वाचार्यान पर्सनली खंयचे एक वादीक खंडन करलेले पळयला ना तांगेले वादाचो विचारांत मात्र खंडन करून सम्माशील विचार मंडन केलेले शिवाय पर्सनल विशय काण कसले ते खंडन मंडन जायनी तश जावन अभिप्राय मात्र खंडन कोरका शिवाय पर्सनली कोणाकय खंडना करूक नांची ना ते करूकय नज यावय मध्वानी आमकां दाखयला तशी आजी सगळे वर्ल्डान तो कितकी धर्म प्रचार आस न्ही तशी तांतो एक आमी पळयताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार तांगेले एक आचार म्हूण म्हळेलो आसा धर्मांतू सदाचार खंयच्यो धर्म जावतो तांगेल धर्मा एक पेक्युलियर आचार आसा ताकाच आमी सदाचार म्हूण म्हणटाची पर्टिक्युलर ते विंगड धर्माचो न्ही तशी एक आचार आसा पुराय मनीस जाल्यार तांगेले धर्माचे आचारूची विंगड आसता ताजे नंतर ताका आचार म्हूण म्हणटाचे आमी मागीर धर्मशास्त्र तांगेल धर्माक एक शास्त्र तांगेल धर्माचे शास्त्राचे ते एक वही ते म्हूण दाखोवच्याक ताका प्रमाणक ग्रंथ हे पुराय आसता मागीर पूजा ही तशी विंगड धर्माच्याले विंगड पूजा आसता मागीर दर्शन म्हूण म्हळ्यार ते आमगेल सदाचारारी आमगेल धर्मशास्त्र सांगेल बरी आमी कस की देवाल अर्चन पूजन करून आमी देवा पावचे ते दर्शन म्हणटाची तशी प्रत्येक धर्माक चारी एक अंगांग म्हूण आमी म्हणत जावो आतां मस्त सकडी दर्शन आमी पळयले तांतू स ईश्वर निरीश्वर
अशी पुरी आम्ही पळयताची कळबे परमात्मो एकू प्रपंचाक भिन्न जावन आशिल्लो तो आस ताणें पुरे हे प्रपंचांतून काम करचें हे स ईश्वर परमात्माला आराधन तांणी करताच तशीची केल्लो जन निरीश्वर तांकां देव म्हणलेलें ना विचित्राक जगत्यांत जावचे सर्व काम त्या प्रकृतीचे आता प्रकृतीन तुका कसले वैपरीत्य जाल्यार ताजे स्वभावा समजावन आस जिवालान तुका कसले वैपरीत्यानी दिसले म्हणजे त्या जिवाचे स्वभावाक म्हण तशी तांणी लेखताची जेवो आस्तिक नास्तिक दर्शन म्हणून मेलेक पळयत आस्तिक म्हळ्यार देव आस वेद वेद सांगता वेदची प्रमाण वेद प्रमाण जावन सांगता म्हूण म्हणलेलें पुरे आस्तिक दर्शन म्हळ्यार वेदाचे विशयू ना नतिले दर्शनशास्त्राक नास्तिक दर्शन म्हूण म्हणटाची तशी आस्तिक दर्शनांत पुराय जना गोतस तुमकां कपिल देवाले सांख्य योग तशी पतंजलीले योग गौतम म्हणलेले ऋषीले न्याय कणाद तागेले वैशेषिक दर्शन जैमिनी ऋषीले पूर्वमीमांसा बादरायणांगेले ताका बादरायण दर्शन म्हणटाचे जेवो बादरायण वेदांत म्हणून म्हणटा जेवो उत्तरमीमांसा म्हणत हे सवय आस्तिक दर्शन मागीर देवाक वप्पो नानतिले दर्शन आसाची चार्वाक जैन बौद्ध हे परे नास्तिक दर्शन चार्वाक दर्शन म्हळ्यार चार्वाकवादी कसं नाही म्हळ्यार मनुष्य जन्म एक पंत मेळचो वापस तांकां पुनर्जन्मा विशयी ना कसं नाही पुण्य पाप कार्या विशयी म्हणून ना मेळ्ळेले मनुष्य जन्मांतरण कृत्वा अवग्रतम पिबेत देवाल विचारू ना तांकां कशी जेवो आमी सुख भोगल्यार जल्ले म्हूण सांगून तशी जैन बौद्ध धर्म आजी काही अस्तित्वांत आस पुरजना गोत्तस तशी जाल्यार हे कपिलाले सांख्य योगाच विशयी आमी अंतुमांत्र पळयताची कंचंतू भागवतांतू आज जी कपिलाले सांख्य योग सांगचे जेवो ते सांख्य योग कोणी फॉलो करतावे म्हळ्यार आमकां दिसनाची तेची वैशेषिक पतंजली एक योग आस कशी म्हळ्यार ते एक कसं म्हणटाची आज आमी पतंजली योगशास्त्रांतू अष्टांग योग करना नातल्यार हे आमी योग म्हणून करता पळय ते पतंजली योगाचे योगासन येते म्हणून सांगून ते यमनियम धारण प्रत्याहार त्या पूर्ती करना नातल्यार हे योग म्हळ्यार करतात त्या पळयताचे आमी तेची मागीर न्याय वैशेषिक मिमांसा हे परी सांगताले कोणेय नांचाची तशी जाल्यार खंय थोडे थोडे आसच्या पुरो जाल्यार आमकां हें बरें सांगताले कोणेय मेळ्ळीची जाल्यार वेदांत दर्शन म्हणटा पळय बादरायणान गेले ते आजीकय आस उपनिषद भगवद्गीता वेदांत ब्रह्मसूत्र म्हणटा पळय हे पुरय हे वेदांत आस्तिक दर्शनाचे एक आधार म्हणून ऋग्वेद म्हणलेले भारी पूर्व वेद म्हणतात तंतूची ईश्वरवाद देव असं म्हणलेलं आमकां कळटा तंतूच आत्मा अविनाशी गीतेंत परमात्मा कशी सांगतात तशी परमात्माला अनुग्रह जल्लरी ते आत्माचे कल्मश पुराय नाश जावन ते अंधृत जल्ले हे लोका दुखून अंधृत म्हळ्यार अशाश्वत म्हणले कोका पट्टी म्हणले कोण ज्या अशाश्वत जल्ले हे लोका दुखून सत्य ऋत म्हणटाची सत्याचे लोकाक वच्चे सत्य लोक म्हळ्यार ब्रह्माल न्ही सत्या लोक म्हळ्यार शाश्वत जावन आसूचे आतां आमी म्हणटा पळय अशाश्वत जावन आसूचे लोक खंयचो परमात्मान आसूचो तई वच्चे म्हूण सांगून ಕೆಲವ ಋಗ್ವೇದಾಂತು ಕೆಲವು न्ही ऋग्वेदांतुची ಕೆಲವ यज्ञ याग आम्ही कर्मकांड म्हणटाची त्यामुळे गीतेंत परमात्मा सांगता या कर्मकांड करता नाही सर्व कर्मफल परमात्माक सोडले म्हूण जाल्ली री हे वेदांतूल कर्मकांडानय मोक्ष पावच्याक जाता म्हण आमी गीतेंत पळयतात न्हय जवो तशीची हांगा उपनिषदांतू वेदांतू मागीर भगवद्गीतेंतू पुरे काम्यक कर्म समने परमात्मा जाय जाल्यार निष्काम जावन आशिल्लें कर्म कोरका म्हणनी म्हणटाची तशी जेवो परमात्मा उपनिषद आमकां कशी सांगता म्हळ्यार हें जगत्यांतू जननायचे हांगा आसचे मरण पावचे हाका पुराय परमात्मा कारण लोकांतू चित्र विचित्र जावन आशिल्ले विशयो सकड दिसता आमकां हें पळय परमात्मान करचें जाल्यार हांगा आमी भोगचे सुख दुख्खादीक आमगेले प्रारब्ध कर्म कारण
तरी ये प्रारब्ध कर्म आणि अज्ञान अविद्या म्हणटाची ये निमती जावन आमकां संसार चक्र म्हळ्यार जन्म मरण चक्रांत आमी पुनरावर्तनेक येवचें अंतू हांतू दुखून अमृतत्वाद इकडे वच्चाकची ते एक श्रेष्ठ म्हणटा मनशाले पुरु शरीर घेवन येईल मनशाले पुरुषार्थ कसले म्हूण म्हणल्यार ये मोक्षाक वच्चे अमृतत्वादी कडेन वच्चे म्हूण तरी या कर्मबंध निवारण जावका जाल्यार आमकां परब्रह्माल विशयी ज्ञान जावका आनी परब्रह्माले भक्तीपूर्वक उपासन करता तेंची श्रेष्ठ शिवाय विंगड खंयचे ना म्हणून उपनिषदांत पुरे आमकां मेळटा खंयचे उपनिषद काण पळया परमात्मू सर्वश्रेष्ठ आमी हांग केलेले कर्माक समजावन आमकां कर्मबंधना पूण जन्म येवचे हे पुरे आसता खंयच्यान ती पळयल्यार तशी आतां ह्या वैदिक धर्मा विरोध करनातील जन आशिल्लीच पळय कितलीकी जनान विरोध केला कसल्याक म्हूण म्हळ्यार हांगाचे विचार परमात्मालो अतिंद्रिय जावन सुचो हे वेदच आमकां प्रमाण म्हूण आमगेल्या आचार्यान पुरय सांगल्यार वेद म्हणलेले प्रमाण नांची ना वेद म्हणलेले खंय दुखून देवान केल्ले म्हणलेल्याक गॅरंटी कसले म्हूण म्हणटले जन आसची तशी तांणी तांगेले मना येईल विचार पुराय बोधन करून तांगेले एक शिष्य वर्ग केले नास्तिकवाद म्हणून म्हणत ताजे नंतर वेद विरुद्ध जावन आशिल्ले विचारू तांणी पुरय सांगले परमात्मो आस म्हणलेल्याक वेद प्रमाण सांगता म्हूण म्हणलेले तांणी ओपनीची सामान्य जावन आमी पळोवचे बौद्ध आनी जैन धर्मांक वेद म्हणलेले विशय ना तशी तांणी कसं करताची म्हूण म्हळ्यार वैराग्य उपदेश करताची वैराग्य जीवनांत वैराग्य वका आनी कसले म्हूण म्हळ्यार इंद्रिय संयम तांगेलांतू तशी तांणी एक समुदय म्हूण म्हणटाची दुःख समुदय निरोध मार्ग हे विशय तांगेलांत चड येता तांकां आत्माचे आनी परमात्माचे विशयू ना तशी शून्यवाद म्हूण येता जैनालांतू आत्म असं म्हणून वापरताचे जाल्यार परमात्मा म्हळ्यार विशयू नांची ना तांकां तांणी जीवसूचे जन आनी जीवनातील जन म्हळ्यार मनुष्य मान्य जीवसूचे आनी जीवनातील वस्तू म्हणून विभाग करताची जाल्यार जीव मांद्र तांगेले कर्मा निमती हांग जन्म आयलीची कर्माचे एक निवृत्ती निमती मोक्ष म्हूण सांगून तांणी पळते कर्म प्रति एक वैराग्य म्हूण सांगून देह दंडन आनी कोर्ण तांणी मोक्षा वच्चे चवो अशी एक प्रति एक विषय तांगेले एक दृष्टिकोन म्हणटाचे तांगेले अंतरिंगिक अभिप्रायश्च पुरो दृष्टिकोनश्च पुरो ताजेर विंगड जनाना विंगड सकडी एक विशय सांगले ताका समजावन तांगेले फॉलोवर्स वाडलींची विंगड दर्शन जेवो मत तश प्रेम्यत ताका सांगताची जेवो आतां कसं म्हणटाची म्हूण म्हळ्यार हे मनशाक देवू जावका म्हूण प्रयत्न करचे मनशाक देवाल विशीं थोडेपणी गोत आशिल्ले मनशांक असले कसले की एक महापुरुषान दिल्लेले दर्शन शास्त्र ते पुरे विचारू मनन करचेक आशी सूर जाता जाल्यार केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार बहुदर्शन विंगड जनाल वाजयतना ಒಟ್ಟು कन्फ्युजन जाता ताजे खातीर एक सांगताचे कसले अज्ञाः विषमं इच्छन्ति साम्यम इच्छन्ति साधवः एकरूपेपि कंकाले दृश्यन्ते बहुधा विधाः म्हळ्यार अज्ञाः विषमं इच्छन्ति तन्नी अज्ञानी जन तन्नी या प्रत्येक दर्शनशास्त्रांत एका एक विरोध सुचे विचारो पळोवन काणू मना कर करून घेता जाल्यार साधवः साम्यम इच्छन्ति तांतू ह्या सांगला तू त्या सांगला आमी पुरयंतू आमकां कसले मना ओपता ते काण घेवचे एकरूपेपी कंकाले दृश्यन्ते बहुधा विधा पुरे एक आतां जनाले देहरचना पुरे एकलेक आसता जाल्यार तांगेले मन तांगेले स्वभाव तांगेले गुण पुरे भिन्न आसना तशीच हे दर्शन परमात्माले विचारा खातीरच जेवचे निरेश्वर तांणी परमात्मू म्हणलेले विशय येतय तांणी ना म्हणटाची ईश्वर असं म्हणटाचे आस्तिकांतू देव असं वेद प्रमाणारी
देव असा म्हण म्हळेल सांगला. वेदप्रमाण नमगणनातील नास्ती कसची त्यांनी देवू म्हण म्हळेल एक विचार तोंडा येतं तांगेल ना म्हण येतं मांत्र तशी जेव्हा आणि की आम्ही पाय पळवे कशी म्हण म्हळ्यार हें दर्शनान शास्त्रांनी म्हणटी आम्ही कशी उपयोग पाविलीची म्हण म्हळ्यार पैची दिसाक आम्ही पळोवया. आजी सांगेल सर्व विश्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रत्यये स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. न हम करता हरिः करता, न हम करता हरिः करता.